पोलीस तिच्या घरातल्यांची तक्रार दाखल करून घेत नव्हते. मीडियाचा याच्यामध्ये काय रोल होता? अश्विनी बिद्रे केस क्रूर पद्धतीने केलेली हत्या होती. तिची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले. अश्विनी बिद्रे ही एक पोलीस अधिकारी होती. तो आरोपी आहे, मुख्य आरोपी हा पोलीस अधिकारी होता. पोलीस इतके मूर्ख असतील काय? एक पोलीस अधिकारी असलेली बाई लग्न झालेल्या पुरुषावर विश्वास ठेवते आणि त्याच्या नादाला तिला त्यांनी नादाला लावली. गुन्हेगार हा कितीही हुशार असला काहीतरी चूक करतो. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. एप्रिल 2016 रोजी अश्विनी बिद्रे या महिला पोलीस अधिकारी अचानक बेपत्ता झाल्या. 3 महिने उलटून गेले तरी अश्विनीचा काहीच थांगपत्ता नव्हता. यामुळे तिच्या कुटुंबाने धाव घेतली ती पोलिसांकडे. मात्र पोलिसांकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाने निर्देश दिल्यानंतरच पोलिसांनी अश्विनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घेतली आणि गुन्हा दाखल केला. मात्र अश्विनी होती कुठे याचा थांगपत्ता लागतच नव्हता. त्यानंतर हे प्रकरण मीडियामध्ये आलं आणि पोलिसांवरतीही दबाव आला आणि त्यानंतरच सुरू झालं ते खरं शोधसत्र. आणि या दरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. अश्विनीची हत्या झाली होती. नुसतीच हत्या नव्हती तर ती निर्घुण हत्या होती. अश्विनीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते वसईच्या खाडीमध्ये फेकण्यात आले होते आणि हे कृत्य करणारे दुसरे कोणी नसून तिचेच एक वरिष्ठ पोलीस अधिकारी असलेले अभय कुरुंदकर याने प्रेमसंबंधांमधून अश्विनीची ही निर्घुण हत्या केली होती. अश्विनीला न्याय मिळवून देणारे सरकारी वकील प्रदीप घरत सर आज आपल्यासमोर आहेत. आज याच केसबद्दल आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत. अश्विनी बिद्रे केस खूप मोठी केस होती, काय सांगाल सर याबद्दल? अश्विनी बिद्रे केस हा एक फार मोठा गुन्हा, म्हणजे क्रूर पद्धतीने केलेली हत्या होती. कारण त्यांनी तिची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले. ते तुकडे 5-6 गोणींमध्ये भरले आणि त्यांचा छडा लागू नये, थांगपत्ता लागू नये म्हणून प्रत्येक गोणीत 25-25 किलोची वजनं टाकली त्याने. आणि नंतर त्या गोणी जाऊन त्यांनी त्या भाईंदरच्या खाडीमध्ये बुडवून टाकल्या की त्या कधीच वरती येऊ नयेत अशा. आणि अशा प्रकारे त्यांनी सगळा पुरावासुद्धा नष्ट करून टाकला. तर अशा प्रकारे ती एका पोलीस अधिकाऱ्याने पोलीस इन्स्पेक्टरच्या लेवल, त्यावेळेला पोलीस इन्स्पेक्टर असलेल्या एका API असणाऱ्या पोलीस अधिकारी महिलेची हत्या ही केली होती. अशा प्रकारे असा आता गुन्हा होता. पण यामध्ये मीडियाचा खूप रोल होता, म्हणजे अश्विनीला न्याय मिळवून देण्यामध्ये. म्हणजे ती बेपत्ताच झाली होती तरी पण पोलीस तिच्या घरातल्यांची तक्रार दाखल करून घेत नव्हते. मीडियाचा याच्यामध्ये काय रोल होता? मीडियाचा या केसमध्ये फार महत्त्वाचा रोल राहिला. म्हणजे कित्येकदा अशी परिस्थिती निर्माण झाली की न्यायाधीशांना वाटलं की कदाचित मीडिया काय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो का, अशा प्रकारे या लेवलवर ते गेलं होतं. पण नंतर मग मीडियानी पण ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने व्यवस्थित या गोष्टीचा, कारण ह्या केसच्या ज्या फॅक्ट्स होत्या त्या पण तशाच होत्या, म्हणजे मीडियानी लोकांसमोर आणाव्या अशाच फॅक्ट होत्या. कारण अश्विनी बिद्रे ही एक पोलीस अधिकारी होती. ती पोलीस अधिकारी म्हणून तिची नेमणूक होण्याच्या अगोदरच तिचं लग्न झालं होतं आणि तिला एक मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर तिची सांगलीला नेमणूक झाली, जिथे हा जो आरोपी आहे, मुख्य आरोपी, हा पोलीस अधिकारी होता. आणि अशी ॲलिगेशन्स आहेत की हा मुख्य आरोपी जो आहे हा काही एका वरिष्ठ नेत्याच्या अत्यंत जवळ होता, म्हणजे त्याच्या घरातला किंवा मानलेला मुलगा असा. आणि बरेचसे त्यांचे आपापसात व्यवहार चालत होते. आणि ह्या आरोपीचा एक प्रकारे दबदबा होता पोलीस डिपार्टमेंटला. त्यामुळे ज्या वेळेला त्याची नेमणूक सांगलीला होती त्यावेळेला साहजिकच एक तसा डॅशिंग अधिकारी वगैरे म्हणून मग ही जी हत्या जिची झाली ती अश्विनी, ती त्याच्याकडे ओढली गेली. त्यांच्यात आकर्षण निर्माण झालं. पुढे त्यांचं रिलेशन वाढत गेलं. ते अगदी विवाहबाह्य संबंधांपर्यंत गेलं. आणि फिर्यादी पक्षाची अशी केस होती की ह्या अभय कुरुंदकरने, ज्याने हत्या केली, त्याने तिला लग्नाचं वचन दिलं होतं. म्हणजे
ह्या केसमध्ये दोघंही लग्न झालेली होती. त्याला 25 वर्षाचा मुलगा, 23 वर्ष एवढी मोठी मुलं होती. असं असताना तो सांगतो की मी माझ्या बायकोला सोडेन तुझ्या, आणि ती बाई त्याच्यावर, एक पोलीस अधिकारी असलेली बाई लग्न झालेल्या पुरुषावर विश्वास ठेवते आणि त्याच्या नादाला लागते. बरं इतकं पण नाही, हे काय लपून छपून पण नाही. हे जेव्हा सुरू झालं त्यांनी तेव्हा नवऱ्याला पण सांगून टाकलं की बाबा माझं असं असं आहे, मी तुला सोडचिठ्ठी देणार आहे, मी हिच्या बाच्याबरोबर जाणार आहे. मग तो सावध झाला. त्यांनी मुलीची काळजी घ्यायला किंवा हिच्या ताब्यात मुलगी जाऊ नये, तिच्यावर काही वेगळे संस्कार होऊ नयेत म्हणून हा मुलगी द्यायला तयार नव्हता. म्हणजे तिने त्या गोरे, म्हणजे मला वाटतं तिच्या मिस्टरांचं नाव गोरे होतं, राजू गोरे, हो, त्यांना तिने डिवोर्स दिला होता? नाही, फक्त सांगितलं होतं. आणि जो आरोपी आहे अभय कुरुंदकर तो तिला झुलवत होता. त्याला काय त्याच्या बायकोला सोडायची नव्हती, मोठ्या मुलांना सोडायच्या, त्याच्या मुलांची लग्न पण झाली, त्यांना पण त्याला सोडायचं नव्हतंच. तो निव्वळ तिचा फायदा घेता यावा म्हणून ज्याला आपण मराठीत म्हणतो, तिला त्याने नादाला लावली होती. आणि नंतर हे तिला रिअलाईज झालं की हा आपल्याला निव्वळ नादाला लावतोय, आपला हा गैरफायदा घेतोय, हा काय आपल्याशी लग्न करणार नाही आहे. मग त्यानंतर तिने त्याच्यावर दबाव टाकायचा प्रयत्न केला की लग्न तरी कर, बोललायस तसा, नाहीतर मग मी तुझी पोलखोल करेन. हां, मग तिने परत पैशाची पण मागणी केली, 50 लाख रुपये दे, मला दे, माझ्या मुलीला 50 लाख दे, अशा प्रकारे वगैरे पण तिने ते करून टाकलं. आणि मग त्याच्यावर मग ते प्रेशर वाढायला लागलं. म्हणजे त्याला इकडे आड तिकडे वीर म्हणतो आपण त्याचं. म्हणजे बायकोला पण सोडायची नाही, कुटुंबाला पण सोडायची नाही, ही त्रास द्यायला लागली, ही डोईजड व्हायला लागली, मग करायचं काय. आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये होता, निष्णात तपास अधिकारी म्हणून त्याची ख्याती होती. त्याच्यावर एवढी ॲलिगेशन होऊन सुद्धा त्याचं रेकमेंडेशन झालं होतं राष्ट्रपती पदकासाठी. म्हणजे या केसच्या दरम्यान, या केसची चौकशीचं हे तर सगळ्यात आश्चर्यकारक आहे की त्यावेळचे मुख्यमंत्री, ज्यांना म्हणजे विधानसभेत या केसबद्दल प्रश्न विचारले जातात, सगळ्यांना माहिती आहे की याच्यावर ॲलिगेशन आहेत, म्हणजे एक दोषाचं जे बोट आहे ते ह्याच्याकडे दाखवलं जात आहे, तरीसुद्धा म्हणजे त्याचे संबंध एवढे राजकीय, एवढे वरच्या लेवलवर राजकीय आणि होते. त्याची शिफारस केली जाते निष्णात, आणि मग त्याला तो अति आत्मविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स की मी निष्णात अधिकारी आणि मी सहज एखादा गुन्हा करून दडपू शकतो. आणि अत्यंत अत्यंत शिताफीने त्यांनी तो दडपला गुन्हा. पण एक आपल्याकडे म्हणतात की गुन्हेगार हा कितीही हुशार असला काय तरी चूक करतो. अश्विनीचे वडील आणि अश्विनीचे मिस्टर आणि भाऊ हे तिच्या कळंबोलीच्या घरी गेले आणि लॅपटॉप त्यांनी घेतला. तिथून या प्रकरणाला वेगळं कलाटणी मिळाली. ही अश्विनीची डॅशिंग होती. आणि तिला काय होतं, तिला नंतर ना मुलीची पण ओढ खूप निर्माण झाली. म्हणजे तिला आपली चूक कळाली होती तेवढ्या वेळात. चूक नाही, तिला चूक समजतच नव्हती. ते तिला स्वतःला थोडंसं रिअलाइज झालं म्हणून ती त्याच्यावर दबाव टाकायला लागली. पण ॲट द सेम टाईम तिला ती मुलगी पण हवीशी झाली. मला माझी मुलगी माझ्याजवळ पाहिजे. आता हा नवरा म्हणतो ही एकटी राहणारी बाई, 24/7 हिची ड्युटी, काय मुलीला कोण सांभाळणार, तिची जबाबदारी कोण घेणार, की ही काय संस्कार करणार असली बाई. त्यामुळे तो द्यायला तयार नव्हता. तर ती मुलगी तिला मिळत नव्हती म्हणून ती वेडीपिशी झाली होती. त्यात हा तिला फसवतो ही तिची भावना झाली होती की हा लग्न करत. तिला कळालं होतं ते पोलीस असल्यामुळे. त्यामुळे ती फ्रस्ट्रेशन, शिवाय पोलीस डिपार्टमेंटमधली प्रेशर्स, त्यामुळे ती फ्रस्ट्रेशनमध्ये होती म्हणून ती विपश्यना वगैरे करत होती. अच्छा, विपश्यना करायची. त्याच्या अगोदर तिने 10 दिवसाचा विपश्यनेचा कोर्स तिकडे राहून केला होता. आणि डॅशिंग होती ती. आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे, तिला 24/7 ड्युटी आहे. त्यामुळे ती जी 11 तारखेपासून नाहीशी झाली ते कोणी गांभीर्याने घेतलं नाही. आता म्हणजे गंमत बघा, 21 एप्रिल तिच्या भावाच्या मुलाचं, म्हणजे तिच्या भाच्याचं मौजी बंधन होतं. तिकडे तिने मी येईन म्हणून सांगितलं होतं. गावाला जायचं हातकणंग म्हणून तिने 4 दिवस रजा पण टाकली होती. आणि असं असतानासुद्धा ती जर 11 तारखेपासून जर यायची बंद झाली तर ना तिच्या घरातल्यांना संशय आला की गेली कुठे. कारण ती म्हणजे मी जी त्याच्यात जो साक्षी पुराव्याची मांडणी केली त्याच्यामध्ये मी त्या आणलं की 10 तारखेपर्यंत तिचा संपर्क होता कोणाचा ना कोणाचा, तिच्या भावाशी म्हणा, वडिलांशी म्हणा,
कधी कधी ती मुलीसाठी नवऱ्याकडे फोन करायची. 10 तारखेनंतर तिचा संपर्क सगळ्यांशी एकदम बंद झाला. पण तरीही कोणी ते गांभीर्याने घेतलं. आता तिने रजा टाकली होती 19, 20, 21 भाच्याच्या मौजी बंधनाला, तिथे ती गेली नाही, तरी कोणाला संशय आला नाही. मी त्यांना म्हटलं की जाते बिझी असेल किंवा विपश्यनाला. पोलीसवाली आहे, कुठे गेली असेल, कुठे तपासासाठी गेली असेल, काय असेल, किंवा ती कुठेही जाऊ शकते, डॅशिंग होती. पण हा माणूस तिची हत्या करेल आणि तिची बॉडी, हे कोणाच्या स्वप्नात देखील आलं नाही. आणि ज्या वेळेला 3 महिने झाले मग मात्र ह्यांना शंका आली. पण 3 महिने मग तिचे कुटुंबांनी तिचा शोध वगैरे घेतला नाही का? म्हणजे एक नातेवाईकांकडे विचारणं, पोलीस स्टेशन, हे त्यांनी केलं होतं. पण विपश्यनेला गेली असेल न सांगताच. आणि तो तिचे मेसेज, तिच्या मोबाईलवर मेसेज पण करायचा ना. ती पुढची गोष्ट आहे. म्हणजे 3 महिने ती बिलकुल कोणाच्या कॉन्टॅक्ट, 3 महिने ती कोणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये नाही. त्यामुळे मग भाऊ तिच्या घरी गेला आणि त्याने दरवाजा उघडून बघितला तर दरवाजाला पण लॉक आहे. घरातलं सगळं सामान वगैरे त्याला त्या दिवशी त्याला तसंच दिसलं. आणि मग त्याला गौडबंगाल वाटलं की घरी पण ती 3 जर आली नसेल, लॉक असेल, गेली कुठे. आणि नंतर मग त्याला तो तिचा लॅपटॉप मिळाला. आणि तो लॅपटॉप त्याने तिच्यासाठी डेलचा होता, अमेरिकेतनं आणला होता. आणि तिला ते दाखवताना त्याच्यावर त्याने जो पासवर्ड टाकला होता तो तिने कंटिन्यू केला होता. त्यामुळे त्या लॅपटॉपचा पासवर्ड ते दोन्ही भावंडांना माहिती होता. आणि त्याने ज्या वेळेला तो लॅपटॉप पासवर्ड टाकून उघडला 18 तारखेला, 18 जून का जुलैला, त्यावेळेला त्याला तिथे जुलैला, तेव्हा त्याला ती सगळं शॉकिंग इन्फॉर्मेशन मिळाली. म्हणजे बहिणीचे जे असते त्याला माहिती होते त्यांना, पण तो मारझोड करतो, हे करतो. तिने त्याच्यामध्ये सगळे फोटो आणि व्हिडिओ सगळे सेव्ह करून. आणि त्यांनी काय केलेलं, त्याने मारुतीला एक दिशाभूल करण्यासाठी मारुतीच्या देवळात जाऊन तिच्यावर म्हणजे हार एक्सचेंज करून लग्न केल्याचं दाखवलं होतं. त्याला माहिती होतं की तो पोलीस अधिकारी होता, त्याला कायदा कळतो या गोष्टीनं. एक तिला शांत बसावी, शांत करावी म्हणून त्याने हा उद्योग केला होता. त्याने तिला एका स्टॅम्प पेपरवर 2 ओळीत लिहून पण दिलं होतं की मी तुझ्याशी हिच्याशी लग्न केलेलं आहे, ही माझी बायको आहे म्हणून. म्हणजे तो तिला किती मूर्ख बनवत होता बघा. आणि ती मूर्ख बनत होती. हो, म्हणजे खरं आश्चर्य आहे. खरं एवढी मोठी ती पोलीस अधिकारी आणि इतकं झाल्यावर ती आपली शांत बसते, असल्या गोष्टींवर सगळा विश्वास ठेवते ती. आणि हे सगळं, तो जो लॅपटॉप होता त्याच्यात या गोष्टी रेकॉर्डेड होत्या सगळ्या. तिथून म्हणजे सगळ्या प्रकरणाला कलाटणी मिळाली. मग तो लॅपटॉप घेऊन तो पोलीस स्टेशनला आला. पण असे ते पोलीस अधिकारी की त्यांनी तो लॅपटॉप आणलाय ना, अर्धे टाकून दिला टाकून गोडाऊनमध्ये. 8-10 महिने त्या लॅपटॉपची कोणाला शुद्धच नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तो लॅपटॉप बाहेर काढला त्यांनी. कारण पोलीस मिसिंग कंप्लेंट घेतली, सांगतात मिसिंगची चौकशी करतायत. आपण तसं म्हणतो म्हणजे काय ते म्हणतात, आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी. म्हणजे आपण फार मोठा तपास केला आहे हे दाखवायला नको त्या गोष्टी भरपूर करून ठेवल्या त्यांनी. त्याची स्टेटमेंट घे, त्याची स्टेटमेंट घे. मला वाटतं एसआयटी पण नंतर स्थापन झाली होती ना. एसआयटी म्हणजे 80 जणांची साक्ष घेतली होती त्याच्यामध्ये. हो. आणि ते असं दाखवायला इतका तपास केला दाखवायचं, म्हणजे आपण डोंगर पोखरून उंदीर काढणं म्हणतो तसं. प्रत्यक्षात काय नाही, कागदोपत्री भक्कम एकदमच. म्हणजे त्यांना सुद्धा माहीत होतं की अभय कुरुंदकर असं काही करू शकतो, म्हणून ते त्याला कव्हर करत होते. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला गुन्हा झाला म्हणजे मिसिंग कंप्लेंट वगैरे दिली, त्यानंतर या भावाने जे लॅपटॉप दिला त्याच्यात ज्या क्लिप्स होत्या त्यात कित्येक गोष्टी स्पष्ट दिसत होत्या. मारहाण, रिलेशन, हा जाऊन राहतो तिच्या घरात, हे सगळं स्पष्ट दिसत होतं. तसंच ह्या त्यांचं रिलेशन आहे. आणि ह्या जर गोष्टी एकदा दिसल्या तर जो इतका ज्याचं रिलेशन असेल त्या माणसाचा काहीतरी संबंध असेल ना. म्हणजे त्याचं आणि हे जर संशय व्यक्त करतायत तर त्याची काहीतरी चौकशी करणं, त्याला बोलून बाबा तुला काय माहिती आहे का याच्यात. आणि एक आपण म्हणतो की एक कंडक्ट ऑफ ॲन ऑर्डिनरी प्रुडंट मॅन किंवा कंडक्ट इन द लॉजिक ऑफ ॲन ऑर्डिनरी प्रुडंट मॅन. म्हणजे आपण जर तर्क करायचं ठरवलं
तर एक सामान्य माणूस आहे तुमच्या माझ्यासारखा, ज्याचा मेंदू जर शाबूत असेल किंवा विचार करण्याची प्रवृत्ती असेल, तर तो माणूस अशा परिस्थितीत काय विचार करेल? ही पहिली गोष्ट आहे. आता जर त्याचे इतके घनिष्ठ रिलेशन आहेत त्या बाईबरोबर आणि त्याला कळलं की ही नाहीशी झाली, अस्वस्थ झाला पाहिजे ना तो, काय किती डिस्टर्ब झाला पाहिजे. ते मरू देत, त्याच्या घरातले असतील ते काय, ते नंतर बघू, पहिली गेली कुठे, शोध घ्यायला त्यांनी पण मदत केली पाहिजे ना. त्याच्याकडे विचारायला गेल्यावर तो झटकून देतो यांना. ही किती मोठी गोष्ट आहे संशय येण्यासाठी, तो बघत पण नाही. पण त्याचे जे त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध होते, म्हणजे न्यायालयाने, माननीय न्यायालयाने तेव्हाचे आयुक्त हेमंत नगराळे, नंतर जे आता गाजतात ते तुषार दोशी, ही जी सगळी मोठी मंडळी होती यांची पण सगळी चौकशी करा असं ऑर्डरमध्ये, यांच्यापैकी काही जणांची चौकशी करा, काही जणांच्यावर फौजदारी कारवाई करा, काही जणांच्यावर शिस्तभंगांची कारवाई करा, अशा प्रकारे न्यायालयाने म्हणजे स्पेसिफिक आदेश दिलेले. म्हणजे त्यांनी मला वाटतं तपासामध्ये हयगय केली, दुर्लक्ष केलं. ती हयगय केली नाही तर नवरा जर तिथे गेला तर त्याची मानहानी करायची, त्याची मानहानी करायची. तुझी बायको कशी आणि हे नाही काय, ते तू कसला शोधतोस तिला. म्हणजे अगदी असली बाई गेली, म्हणजे नवऱ्यांनी जे सांगितलेलं आहे मला, त्यामुळे असली बाई गेली कुठे तर तुला काय फरक पडतो. म्हणजे एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांचं वागणं कसं पाहिजे आणि हे कसे वागत होते. आणि त्याचा जो सगळीकडे इन्फ्लुअन्स होता, म्हणजे ठाणे ग्रामीण पोलिसांमध्ये आणि नवी मुंबईत, त्यामुळे नवऱ्याला आणि भावाला, वडिलांना हे कळलं की हे पोलीसवाले काहीही करणार नाहीत. आणि शेवटी मग ते हतबल झाले आणि त्यांनी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन केलं. त्या रिट पिटिशनला ज्या वेळेला ह्यांना प्रतिवादी केले, ह्यांना कोर्टाच्या नोटिसा गेलात, त्यावेळेला ह्यांची हालचाल सुरू झाली आणि त्यांना माहिती आहे की आपण काय उत्तर देण्यासारखं काहीही केलेलं नाही. आणि मग ह्याने त्याच्यानंतर ते नोव्हेंबरमध्ये हे झालं म्हणून तो कुठे लॅपटॉप गोडाऊनमध्ये टाकलेला तो शोधून काढून बघताय ते काय काय दिसतंय त्या लॅपटॉपमध्ये. या दरम्यान मला वाटतं त्यांना धमकी पण आली ना, म्हणजे खूप धमक्या दिल्या बिद्रे कुटुंब. ते धमक्यांचं वगैरे त्यांना कायम चालू, न्यायालयात सुद्धा ज्यावेळेला त्याला हजर करत होते तेव्हा पण कोण कुटुंबीय कोण समोर आले तर त्यांना धमक्या देणं, त्यांच्याशी वाटेल ते दादागिरीने हे चालूच होतं. म्हणजे आपण ज्याला मराठीत माज म्हणतो ना, तो फार होता या लोकांना तोपर्यंत, असं तक्रारदाराचं म्हणणं आहे त्या गोरेचं. म्हणजे त्यांनी लिखित कंप्लेंट, लेखित तक्रारी न्यायालयासमोर केलेल्या आहेत की ह्या गोष्टी चालत आहेत म्हणून. तर असं ते. आणि मग ज्या वेळेला न्यायालयाने याच्यात लक्ष घातलं आणि आमच्यासमोर अहवाल सादर करा, त्यावेळेला त्याला हळूहळू गती मिळाली. त्याला अरेस्ट नाही केला, तरी गुन्हा नोंद केल्यापासून पुढे 1 वर्ष त्याला अरेस्ट नाही केला. म्हणजे ह्याला काय कारण होतं? त्याला त्याचा दबाव, त्याच्या लागेबांधे जे होते त्यामुळे त्याला हात लावायला कोण मागत नव्हतं, असं होतं ते. म्हणजे अशी गंमत बघा, तक्रारसुद्धा नोंद करत नव्हते आणि 3 तारखेला समजा आणि 4 तारखेला सुनावणी आहे त्या केसची 2018ला. तर डिसेंबरच्या 2017 डिसेंबरला नाही, 2017च्या 4 तारखेला जर सुनावणी आहे 2018 3-4 तारखेला, तर 2017च्या 31 तारखेला आता काहीतरी 4 तारखेला कोर्टासमोर उत्तर तर दिलं पाहिजे. म्हणून 2017च्या डिसेंबरच्या 31 तारखेला घाई गर्दीत एका पिंपळे नावाच्या ऑफिसरला विमानाने पाठवतात. म्हणजे तो माणूस इथे येतो आहे, भाऊ तिचा, इथे तो त्यांचे हातपाय धरतो आहे चौकशी, तेव्हा त्याला कोण विचारत नाही. पण जेव्हा हायकोर्टात उत्तर द्यायची वेळ आहे तेव्हा तो विमानाने त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड करायलाही गेले, FIR रेकॉर्ड करायला, दाखवण्या, आणि चेन्नईला जाऊन हे FIR रेकॉर्ड करतात. म्हणजे हे सगळ्यांना म्हणजे हे मूर्खच धरून चालतात ना. आणि कदाचित त्यांना वाटलं त्याचं की ह्या गोष्टीची आरोपीला मदत होईल, आपण मुद्दाम चुका करायच्या की ज्याची आरोपीला मदत होईल, अशा गोष्टी करायच्या की आरोपी सुटला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांनी करून ठेवल्या पोलिसांनी. आणि मग त्यानंतर ज्या वेळेला न्यायालयाने याला झापायला सुरुवात केली आणि गांभीर्य कळलं, तेव्हा मग ह्याच्यात तपास व्यवस्थित केला पाहिजे समजून मग ACPना तपास दिला
ACPंना दिल्यानंतर मग त्या अल्फोन्सो शिंदे मॅडम, संगीता अल्फोन्सो शिंदे, हां सर, ते काय प्रकरण होतं म्हणजे मग न्यायालयाने सुद्धा म्हणजे असे निर्देश केले होते, न्यायालयाच्या पण असं निदर्शनास आलं की म्हणजे पुरुष जे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं तपास व्यवस्थित केला जात नाहीये, म्हणून विशेष मागणी करून त्यांनी महिला संगीता अल्फोन्सो यांच्याकडे. संगीता अल्फोन्सो शिंदे ह्या सायबर एक्सपर्ट पण आहेत, कारण त्यांचं शिक्षण पण सायबरमध्ये झालेलं आहे आणि त्या अत्यंत हुशार आहेत. त्यांनी मात्र ह्याच्यामध्ये कसून यांना कोणाला न जुमानता त्यांनी ह्याच्यामध्ये डोकं घालून फार सूक्ष्म तपास केला. त्यांच्यासोबत त्याने एक रोशन बंगेरा म्हणून एक सायबर एक्सपर्ट त्याला घेतला. नंतर पिल्लाई कॉलेजला एक लोखंडे सर म्हणून प्रोफेसर आहेत, त्यांची मदत, म्हणजे पूर्ण टीम तयार केली. त्यांनी एक टीम तयार केली याचा एक हे करण्याचा. नाही तर त्यांचा तपास म्हणजे एक सर्टिफिकेट तयार करतात 65Bचं, एखाद्या तारखेला दाखवतात 30 तारखेला तयार केलं सगळं, ते म्हणजे हे केलं आणि कॉपी केली आणि तो सही 26 तारखेची करतो, 4 दिवस अगोदरची. त्याच्यावर किती गलथानपणा, जो मुद्दाम आरोपीला मदत व्हावी म्हणून केला होता. वाटत होतं त्यांना आरोपीला मदत होईल म्हणून ते गलथानपणा करून करून त्यांनी हे केल्या. पण ज्या वेळेला संगीता मॅडमनी याच्यात तपास सुरू केला तेव्हा त्यांनी याच्यात जो तांत्रिक सायंटिफिक एव्हिडन्स आहे ना त्याच्यावर भर दिला. फॉरेन्सिक सगळं आपण म्हणतो ते फॉरेन्सिक आणि सायंटिफिक. म्हणजे आता समजा आपला मोबाईल आहे, अँड्रॉईड मोबाईल होता, ह्याच्यावर मॅपलाईन आहे, आपला गुगल मॅप आहे ॲप्लिकेशन, ह्याच्यावरनं त्याचे लोकेशन, त्यांनी लोकेशनवर कॉन्सन्ट्रेशन केलं. त्यांनी म्हणजे CDR सगळे कॉन्सन्ट्रेट केले, CDRचा अभ्यास केला, प्रत्येकाचे मोबाईल घेतले. आता ह्याच्यात गंमत अशी आहे की हा एवढा विद्वानच होता तो, त्या आत्मविश्वास त्याला. त्यांनी ज्या वेळेला खून केला हिचा, त्याच्यानंतर त्याने काय केलं, तिचा मोबाईल लगेच स्विच ऑफ करून टाकला. 11 तारखेला रात्री 11 वाजता त्यांनी डिसीज म्हणजे मृत जी अश्विनी आहे तिचा मोबाईल स्विच ऑफ केला. त्यानंतर तो शहाणा काय करतो, 13 तारखेला तो 1 मिनिटासाठी तो उघडतो, तिच्या मेवण्याला एक मेसेज पाठवतो की मी विपश्यनेला जात आहे. 14 तारखेला मेसेज पाठवतो मैत्रिणीला. पण तो काय करायचा, त्या मिनटापुरता तो उघडला, मेसेज पाठवला की तो लगेच बंद करत होता. म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसाला डिस्टर्ब करण्यासारख्या गोष्टी आहेत या, की माझ्याकडे जर मोबाईल आहे तर तो मी वापरणार नाही. बरं वापरणार नाही तर फक्त असा मिनटासाठी का खोलेन मेसेज पाठवायला, लगेच बंद करेन. मी जर कोणाला मेसेज पाठवतो तर मी उत्तराची अपेक्षा करेन ना त्याच्यापेक्षा. म्हणजे लोक म्हणतात की ह्याच्यात बॉडी मिळाली नाही, ह्याच्यामध्ये काय पुरावा नाही, गुन्हा कसा सिद्ध करणार. पण ह्या ज्या काही बारीक गोष्टी आहेत ना ह्या फार महत्त्वाच्या ठरल्या. त्याच्यामध्ये Y आणि U ही 2 अक्षरं जी होती, म्हणजे मी जो मगाशी आपल्याला म्हणालो की आरोपी कितीही हुशार असला तरी कुठेतरी चूक करतो. तर आपण जे हँडरायटिंग असतं माणसाचं त्याला एक कॅरेक्टरिस्टिक्स असतात, जनरल कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे जे तुमच्या माझ्या ह्यांच्या कोणाच्या पण ह्याच्यासा, पण काही काही पर्सनल कॅरेक्टरिस्टिक्स असतात, म्हणजे जे माझेच, ज्या गोष्टी मी लिहिताना करतो त्या तुम्ही किंवा या करतीलच असं. स्पेलिंग आपण त्या पद्धतीने टाईप करतो तर शब्द. ह्याची जी सवय होती ना, हा काय करायचा, यू असं पण ज्याला बोलतो तर आपण तुम्ही मी आपण काय करतो, यू लिहितो, अम्ब्रेलातला यू लिहितो, हा वाय लिहायचा. म्हणजे आय लव्ह यू लिहाय माहिती तर तो आय काढेल, स्पेस देऊन LOV लव करेल, पुढे वाय करेल, यूच्या जागी वायचा उपयोग करायचा. तर ते जे 2-3 दिवसामध्ये जे मेसेज गेले होते तिथे सगळीकडे वाय होता, यू नव्हता. त्यामुळे मग काय केलं, त्याचे पूर्वीचे सगळे मेसेजेस काढले, सगळीकडे हा यूला वाय वापरतो हे आम्ही दाखवलं. म्हणजे एक ट्रुथ लॅबोरेटरी म्हणून लॅबोरेटरी आहे, त्यांना मॅडमनी हे कॉन्टॅक्ट दिलं आणि त्यांच्या थ्रू हे जे डिस्टर्बिंग फॅक्टर्स आहेत ते सगळे त्यांच्या थ्रू शोधून काढले. ह्याच्यावर संशय अजून त्यांना बळावला. हां, मग कळलंच ना की हा म्हणजे ह्याच्या ताब्यात तो मोबाईल आहे. पण ह्यांनी काय केलं, तो मोबाईल जो आहे तो 14-15 नंतर हा होता त्याच्याकडे, हा तपासाची दिशा भरकटावी म्हणून तो मोबाईल खिशात चालू ठेवून नंतर
तिकडनं हा मुंबईला आला ठाण्याहून, वरळीला गेला, बॉम्बे सेंट्रलला गेला आणि असं चेंबूरला गेला. असा त्यांनी तो मोबाईल फिरवला सगळीकडे. असं वाटलं पाहिजे की ती गेली इकडे, ती फिरली. असं. पण त्याच्या हे लक्षात नाही आलं की त्याच्याबरोबर त्याचा स्वतःचा मोबाईल पण त्याच्या खिशात त्यावेळेला होता. हे टेक्निकली त्याला त्यांनी कॉट केला. त्यामुळे हे प्रूव्ह झालं हे दोन्ही मोबाईल एकत्र फिरत आहेत. आणि मग त्यांनी काय केलं, तिकडून आल्यावर तो मोबाईल बंद करून नष्ट करून टाकला. त्यांनी स्वतःचा मोबाईल नष्ट केला. आणि पोलिसांनी इतकं यांत्रिकपणे काम केलेलं, ज्याला त्याला अरेस्ट केला त्यावेळेला अरेस्ट करताना आता मोबाईल तर दाखवला पाहिजे, त्याचा मोबाईल तो हातात येऊ नये ही त्यांची पण इच्छा असावी. त्यामुळे तो 800-900 रुपयाचा तो रिलायन्सचा जो मिळतो ना असा काळा खोकडा मोबाईल, तो त्यांनी जवळ ठेवला. आणि मी आता असे शब्द वापरतो की पोलीस इतके मूर्ख असतील काय की त्याच्यासारख्या उच्च दर्जाचा ऑफिसर असला खोकडा वापरत असेल. साधा 10-1 हजाराचा अँड्रॉईड 5-10 हजाराचा जर वापरत असेल ना, तो काय कोणाला मेसेज पाठवत नव्हता, तो काय वापरत नव्हता इंटरनेट वगैरे मोबाईलवर. 800 रुपयाच्या गांधीजी राहत होते धोत्रावर, हे आपण ऐकलं होतं काय. किंवा ते मुंबईचे आपले पोलीस ऑफिसर होते काही ₹1 पगार घेऊन, एखाद दुसरे दुर्मिळ एक्सेप्शन प्रूव्ह द रूल. मग कोणता असा पोलीस अधिकारी असेल की ज्याकडे हायफाय मोबाईल नाही, काहीतरी लॉजिक. पण तू काहीतरी एक खोकडा घेऊन आपला आम्ही दाखवतो की तुझा मोबाईल आम्ही जप्त, ही वृत्ती होती त्याच्यामध्ये. म्हणजे पूर्ण त्याला त्यांनी हे कव्हर केलं होतं, पूर्ण कव्हर करून मग ते दाखवण्यापुरता आपला तो मोबाईल घेतला. पण ह्याच्यात संगीता शिंदे, अल्फोन्सो मॅडमनी इतकी हुशारी दाखवली की त्यांनी असं ठरवलं की ह्याची माहिती मिळवली पाहिजेच आपण. मग त्यांनी का मोबाईलचे नंबर तर होते, बाबा तुझ्या मोबाईलचा नंबर दे. मोबाईलचे नंबर मिळाल्यानंतर कधीकधी आपले पण मोबाईल आपला जातो, मग तो नंबर एखाद्या दुसऱ्याला ते देतात जर आपण तो सरेंडर केला तर, किंवा सरेंडर केलेला नंबर. ती गोष्ट मॅडमनी इथे वापरली. म्हणजे तो जो नंबर होता तो मोबाईल कंपन्यांना दुसऱ्या व्यक्तीला द्यायला सांगितला. अच्छा. दुसऱ्या व्यक्तीला तो नंबर दिल्यावर त्याचं सिम कार्ड मिळालं. मग त्याची जी सिम कार्ड्स मिळाली ती सिम कार्ड्स एका नव्या मोबाईलमध्ये घातली. आणि मग हे जे सायबर एक्सपर्ट होते रोशन बंगेरा, ह्यांनी मग ती प्रोसेस वापरली की बाबा पासवर्ड तर आपल्याला माहीत नाही आता काय आहे किंवा हा काय देणार नाही मागून. मग त्यांनी ते फॉरगॉट पासवर्ड वगैरे ऑप्शन वापरून नवीन पासवर्ड घेऊन सुरू केला तो मोबाईल. त्याच्यानंतर त्यांनी सगळा बॅकअप जो होता सगळा रिट्रीव्ह करून घेतला त्या मोबाईल. आणि त्याच्यामध्ये ह्यांचे एवढे व्हॉल्युमिनस मॅसेजेस, यांचे फोटो, त्यांनी त्यांना पाठवलेले अश्लील फोटोग्राफ्स एकमेकांना सगळं मिळालं त्या मोबाईलमध्ये, मॅसेजेसमध्ये. आणि परत ते कॅरेक्टरिस्टिक जे आता मी म्हणालो XY U वगैरे या गोष्टी पण त्याच्यात सगळ्या मिळाल्या. त्याच्यामुळे अजून भक्कम पुरावा, त्यामुळे तो एक पुरावा भक्कम झाला की जो अनरिबटेबल. आणि जे गुन्ह्याच्या दिवशी त्याची जी चूक होती ती 11 वाजता तिचा मोबाईल बंद झाला. ह्याने हुशारी काय केली आपण जागेवर नाही दाखवण्यासाठी, ह्याने रात्री हा पेट्रोलिंगला गेल्याचा रेकॉर्ड तयार केला. म्हणजे त्या कसं असतं, पोलिसांच्या गाड्या असतात त्या ज्या वापरायचं त्याचं लॉगबुक असतं. तर प्रत्येक वेळेला ज्याला पोलिसांची गाडी वाटेल ती मनाप्रमाणे वापरता येत नाही. बाहेर काढायची झाली तर त्यावेळेला त्याच्यावर किलोमीटर किती आहेत बाहेर काढताना, कोण ड्रायव्हर, कुठे नेली, किती चालली, आल्यावर किती. तर हे जे किलोमीटर्स लिहिले त्यांनी विसंगत लिहिले. गाडीच्या स्पीडोमीटरमध्ये दिसणारे किलोमीटर आणि यांनी लिहिले, कारण ह्याला फक्त रेकॉर्ड तयार करायचा होता. मग त्या ड्रायव्हरचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं. त्या ड्रायव्हरही हे रात्री त्याच्याबरोबर गेलेच नव्हते. मग त्याचं जे म्हणणं होतं तो त्याने अमुक बीट चौकीवर गेलो, अमुक पोलीस स्टेशनला गेलो, त्या सगळ्यांची स्टेटमेंट रेकॉर्ड केली. त्यांनी केलं हा रात्री आलेलाच नाही आहे. बरं, ज्यावेळेला एखादा सिनियर ऑफिसर असा पेट्रोलिंगला जातो त्याला पोलीस कंट्रोल रूमला मेसेज द्यायला लागतो की मी जाणार आहे, हे करणार आहे.
किंवा तिथे भेटायला जाय, या कोणत्याही गोष्टी त्यांनी केल्या नव्हत्या. म्हणजे त्या ज्या एंट्रीज आहेत त्या खोट्या आहेत, त्या मी रेकॉर्डवर आणल्या. तसंच ते गुन्ह्याच्या रात्री 11 वाजता त्यांनी ह्या एंट्री केल्या. म्हणजे आता हे जर खरं असेल तर त्याच्या CDRमध्ये दाखवलं पाहिजे. याची जी मोबाईलमधली लोकेशन आहेत ती जिथे जिथे गेला तो दिसला पाहिजे. गुगल मॅपमध्ये दिसला पाहिजे होता. बरोबर आहे. गुगल मॅपमध्ये असं दिसतंय की हा घरातनं निघाला पहिल्या दिवशी चालत चालत, हा भाईंदरच्या खाडीवर गेला. भाईंदरची खाडी ओलांडून तिथे सासनू घर म्हणून आहे, तिथपर्यंत जाऊन. म्हणजे ज्यावेळेला ह्यांनी ती मर्डर केली तेव्हा हा जागा शोधत होता की या बॉडी कुठे टाकायची. तर ती सगळं तो शोधून आला. त्यांनी काय केलं, हातापायचे तुकडे एका गोणीत भरले. म्हणजे हात वेगळ्या वेगळ्या गोणीमध्ये हातपाय भरले सगळे. त्याच्या 2 मित्रांनी त्यांना मदत. म्हणजे त्यांनी राजू पाटीलला बोलवला होता. म्हणजे जो खडसे साहेबांचा भाचा आहे ना, त्याला त्यांनी बोलवला होता. त्याला त्यांनी सगळं सांगितलं असावं, पण राजू पाटीलनी ते सगळं ऐकून निघून गेला. राजू पाटीलनी जी चूक केली ती राजू पाटलांनी हे खरं सगळं सांगायला पाहिजे होतं. राजू पाटलांना ज्याला त्यांनी जी कबुली दिली असेल की मी असं असं झालं आहे माझं, त्यावेळेला त्यांनी ती गोष्ट लगेच पोलिसांना कळवायला पाहिजे होती. हा कोणी असो की यांनी एक मर्डर केलेली आहे आणि असा साहेब, त्याला भरपूर पुरावा मिळाला असता त्याच्या घरामध्ये. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे राजू पाटील पण आरोपी झाला. आणि राजू पाटील ज्यावेळेला याला घाबरला आणि गेला नाही, मग ह्यानी आता तो हरकाम्या होता. म्हणजे पोलिसांचे असतात असे झिरो पोलीस पण बोलतात त्यांना. प्लस ते घरातली कामं, भांडी धुण्यापासून भाजी आणण्यापासून हे आणणारे ते, बिचाऱ्यांना माणसाला कामधंदा नसतो. 4 पैसे पोलीसवाले देतात, पण त्यांची काम म्हणजे कधी कधी त्यांच्या ह्याच्यात पंच पण तेच असतात पंचनाम्यांमध्ये. म्हणजे हर काम येते. त्या माणसाला सांगून त्यांनी जा गोणी घेऊन ये. त्या माणसाला त्यांनी सांगितलं असं असं झालेलं आहे. मग त्यांनी ॲक्टिव्ह मदत केली. त्यांनी बॉडीचे तुकडे टाकण्यासाठी त्या गोणी घेऊन आला, वजनं घेऊन आला. त्या गोणी ज्यांच्याकडनं आणल्या त्यांना आम्ही तपासले, वजनं ज्याच्याकडनं आणली त्यांना तपासले, भक्कम पुरावा झाला. नंतर त्या माणसाने घरात जिथे रक्ताचे शिंतोडे भिंतीवर उडाले होते त्या भिंती रंगवून घेतल्या. तो पोलीस असल्यामुळे त्याने ते सगळे, म्हणजे त्याला जी माहिती आहे घरकाम की गुन्हा करणारी कसा बाई होती लपवायचा. तिच्याकडनं चावी घेऊन ती गावाला गेली असताना तो फ्लॅट उघडून त्याची ती भिंत जिथे रक्ताचे शिंतोडे होती रंगवून घेतली त्यांनी त्या दिवशी, ह्या भंडारीने जो हरकाम्या होता त्यांनी. आणि जी कार वापरली होती, जट्टा कार होती, त्या जट्टा कारमध्ये पण रक्तबिक्त उडालं असावं. त्या जट्टा कारचे ती गराजमध्ये टाकली रिपेअरिंगला, त्याच्या मॅट्रेसेस बदलल्या. ती कार आरोपीची नव्हती, त्यांनी दुसऱ्याची आणलेली. मग प्रश्न असा येतो, मी जर कोणाची वापरायला कार आणली त्याला न विचारता मी त्याच्यात काही बदल करू शकतो का? मॅट्रेसेस बदलणं, रंगवून घेणं ते करू शकतो का? नाही. यांनी तो सगळा परस्पर भारे म्हणतो आपण, काय परभारे सगळं उरकून घेतलं. ते कार्यक्रम तो करून टाक. कारण काय या गोष्टी करायचं सगळ्या? काय म्हणजे एक आम्ही जे गुन्हेगारी स्वरूपाचे खटले चालवतो त्याच्यात असं म्हणतो की सर्कमस्टान्सेस शुड बी कन्सिस्टंट विथ द हायपोथेसिस ऑफ गिल्ट ऑफ द अक्यूज. म्हणजे जो परिस्थितीजन्य पुरावा असतो तो आरोपीचं अपराधित्व दाखवण्यासाठी सुसंगत असावा लागतो. तर त्याचा मी अशा युक्तिवाद केला की याचाच अर्थ की आरोपी निरपराध आहे हे दाखवण्यासाठी ज्या गोष्टी असतात त्याच्याशी तो विसंगत असावा लागतो. ह्याचा जर त्याच्यात संबंध नाही, हा गेला जर खाडीवर, तर ह्यानी या खोट्या गोष्टी, आता सिद्ध झाल्या ना खोट्या गोष्टी. त्याच रात्री ह्याला मी पेट्रोलिंगला गेलो, रात्रभर बाहेर ह्या गोष्टी करण्याचं कारण काय? त्याची उत्तर देता आली नाही. देण्याची उत्तरच नाही आहेत. मोबाईल स्वतः ताब्यात ठेवून खोटे मेसेज पाठवायचं कारण काय? ह्या ज्या गोष्टी आहेत, भिंत रंगवून घेण्याचं कारण काय? गाडीतल्या मॅट्रिक्सने रंग देण्याचं कारण काय गाडीला? ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांना उत्तरच नव्हती. त्यामुळे मी तो एक अभ्यास केला की जे बॉडी मिळाली नाही, म्हणजे
बरेच जण काय त्याच्यात बॉडी नाही मिळाली, त्याने हे कबुली केली, म्हणजे वेपन नाही मिळालं, वेपन नाही त्यात मिळालं, कोणाला ओळखणं नाही, कसं तुम्ही गुन्हा सिद्ध करणार? पण मी जो मनोमन ज्या गोष्टी करत होतो त्यात मी पहिला विचार की भक्कम गोष्टी कुठच्या आहेत की ज्या हलवता येणार नाहीत. त्यामुळे अगदी पहिल्यापासून विचार केला. तिचे भावाशी कॉन्टॅक्ट आहे तिचं नेहमी. नवऱ्याकडे काहीतरी फोन करते, वडिलांना फोन करते. तिचे फोन का बंद होता तो 10 तारखेनंतर? पूर्ण बंद. म्हणजे मी एक असा विचार केला, तरी तिला विपश्यनेला जायचं झालं तर ती का असं नाही होत की ती आज ठरवते आणि उद्या विपश्यनेला जाते. तिचे जे नियर अँड डिअर वन्स आहेत, वडील आहेत, भाऊ, कोणाला तरी सांगेल की मी अमुक तारखेत, तिने विपश्यनेला जाणार होती ती. म्हणजे आरोपीने जो त्याचा बचाव निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला तो त्याच्यावर केला. विपश्यनेला जाणार होती ती 2-3 महिन्यांनी जाणार. मग तिने जर सगळं ते प्लॅन केलेलं असेल तर अचानक तेव्हाचं प्लॅन आणि आज अचानक कुठून ती जाईल विपश्यनेला? काय बरं, ती जर विपश्यनेला उत्तरेकडे गेली असं म्हणणं, मग ती गेली कुठे? काय हिमालयात गेली, वाघाने खाल्ली तिला? कुठे गेली ती? म्हणजे आपण इंग्लिशमध्ये व्हॅनिश इन टू दी ब्लू, या निळ्या सगळ्याचा अवकाश देतात, कुठेतरी ती नाहीशी झाली असं म्हणता येईल तिला? गेली कुठे? हा जो प्रश्न आहे ह्याला उत्तर नव्हतं. आणि जरी विपश्यनेला गेली, जी बाई आपल्या मुलीसाठी एवढी वेडी झाली होती तो परत, ती मुलीची ख्याली खुशाली विचारण्यासाठी इतक्या 8-10 वर्षात कुठेच कोणाला कॉन्टॅक्ट करणार नाही. तिला आपल्या आईवडिलांना भावांना कधीच फोन ती करणार नाही, जरी तिने सर्वसंग परित्याग आपण म्हणतो तो केला तरी. कधीतरी कोणाला तरी कॉन्टॅक्ट, काहीच नाही, जगात नाहीच ती. असंच झालं ना ते सगळं. तर हे तिने काहीही केलं नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. संपूर्ण बंद. आता ती ज्या घरात राहत होती त्या घराचं भाडं ती नियमितपणे ऑनलाईन भरत होती. बघा, ऑनलाईन जी बाई घरात भरते, पण तिला ती कुठे असली तरी ती भाडं भरू शकते. त्या महिन्यापासून त्या घरमालकाचं भाडं बंद झालं. तो बोंबलत आला इकडे, तिच्या वडिलांकडे गेला, भावाकडे, अरे माझं भाडं नाही आलेलं 2-3 महिन्याचं, म्हणजे जून जुलैमध्ये बोलायला लागला तो. आता ती जर बाई आहे, आता तिने जर पहिलं असं ठरवलं की मी सर्वसंग परित्याग करून हिमालयात जाणार आहे, ती घर ठेवेल का स्वतःच्या ताब्यात? काय ती सांगेल, बाबा रे मी चाललेली, आता तुझ्या घराचा मला काय उपयोग, माझं सगळं सामान मी काढते, कुठे नवऱ्याकडे आपल्या वडिलांकडे नेऊन ठेवते, सगळं घर रिकामं करून तुझ्या ताब्यात देते. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ज्या तिच्या ज्या गोष्टी आहेत, तिची गाडी होती, या सगळ्याची ती विल्हेवाट लावून जाईल. जी बाई सर्वसंग परित्याग करून जायचं आहे, घराच्या सामानाची विल्हेवाट लावेल. आता घर जर तिचं ते उघडलं पण ज्यावेळेला हा भावानी लॅपटॉप मिळाला त्यानंतर पंचनामा करायला, तिच्या घरात सगळे तिचे दागदागिने, वेगळ्या वेगळ्या प्रकारची घड्याळं, तिचे जिकडे तिकडे व्यवहाराचे कागद जे होते ते सगळ्या जमिनीच्या व्यवहाराचे कागदपत्र सगळं त्याच्यात मिळालं. कायमचं तोंड घेऊन निघून जाणारी बाई कधीच आता मी कोणाचं तोंड बघणार असं ठेवून जाईल का जागेवर? तर ती जी एक आमचा युक्तिवाद होती, कारण तिच्या ह्याच्याप्रमाणे ती परत येणार होती. त्या दिवशी रात्री ती तिच्या घरी परत येणार, हे कारणच नव्हतं तिला हे करायला. कित्येक गोष्टी म्हणजे ज्या अशा आहेत की ज्या नाकारल्या जाऊ शकत नाहीत, ह्या मी, आणि ज्याच्यात त्यांनी चॅलेंज नव्हत्या केल्या आरोपींनी. बेसावतपणे म्हणा की ह्या गोष्टी उपयोगाला येतील हे त्यांना स्ट्राईक नसेल झालं म्हणून त्यांनी त्या चॅलेंज नव्हत्या केल्या. उदाहरणार्थ तिची जी घरकाम करणारी बाई होती, तिला पण तिने सांगितलं, ती सकाळी आली, हां मी जाते, मी परत येते वगैरे, तिला ती सांगून जातो. बरोबर आहे, तू आता गावाला चाललीस ती जा, मी जाणार आहे गावाला माझ्या भाच्याच्या मुंजीला, मी मुंजीहून आली की तुला फोन करते. तू आता तिचं सर्वसंग परित्याग करायला त्या दिवशी निघालेली आहे, ती अशी सांगेल का? तिथून ती निघाली, ती तिचा मारुती 800 घेऊन ती कळंबोली रेल्वे स्टेशनला गेली. आता समजा मी जर सर्वसंगत परित्याग, त्या कोण मित्राची गाडी होती त्याची त्याला देऊन टाकेन ना, किंवा मी विकत घेतले तर मी विकून टाकेन. आता मी सगळं सोडून चालले, आता गाडी काय उपयोगाची मला, गाडी विकून जाईन. किंवा मी जर तिथे 4-5 महिन्यांनी परत येणार असेल 6 महिने, गाडी व्यवस्थित, गाडीवर ताडपत्री वगैरे घालून जपून ठेवेन. माझी गाडी मी रोज जर मला 50-100 रुपये पार्किंग चार्जेस आहेत,
तिकडे खारघर काय कळंबोली रेल्वे स्टेशनात सोडून जाईन खारघर रेल्वे स्टेशन. साधं लॉजिकचं काम आहे ना. ह्या ज्या गोष्टी तिथे सोडून ती गेली, ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आरोपीतर्फे उत्तरच नव्हतं. म्हणजे तुम्ही सगळं ह्यांची सगळं हे सगळं म्हणजे आपण म्हणून हे पॉईंट सगळे डॉट्स एकत्र करून डॉट्स एकत्र केले जे नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत. ज्यावेळी तुम्ही म्हणजे कोर्टात सगळे ह्या ज्या गोष्टी त्या डॉट्स जोडून जेव्हा तुम्ही कोर्टासमोर जे सांगितलं असेल किंवा जे प्रूव्ह केलं असेल की हे सगळे मुद्दे आहेत याच्यावरून हाच म्हणजे खरा गुन्हेगार आहे, त्यावेळी कुरूंदकर यांची काय प्रतिक्रिया होती? गिल्ट होता कुठे की आपण आतून काहीतरी अपराध झालाय? आता आपण नाव घेतोय, त्याला शिक्षा झाली म्हणून मी नाव घेतोय कुरूंदकर. मी ज्यावेळेला एखादी केस चालवतो त्याला मी त्या आरोपीचं नाव काय बघत नाही, मी तो आरोपी कोण आहे बघत नाही. तोंडाकडे काही आरोपी अगदी चांगले असले हाक साध मारून आम्ही अगदी गप्पा पण मी मारेन आरोपीशी. माझं कोणाशी वैयक्तिक शत्रुत्व नाही आहे. त्यामुळे माझं जे कॉन्सन्ट्रेशन होतं ते माझ्यासमोरचे कागद ते मला काय दाखवतात, त्यातनं काय प्रतीत होतं आणि मला कोर्टाला काय, याच्यापुरतंच मर्यादित होतं. मी जे बोलतो आहे ते म्हणजे आत्तापर्यंतच्या माझ्या वकिलीत मी आपलं श्रीकृष्णाचं जे तत्व आहे ना, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आपण आपलं काम व्यवस्थित करायचं. मनस्ताप जर करून घ्यायचा म्हटला तर खूप मनस्ताप होईल कधी कधी. आपल्याला गोष्टी कित्येक दिसत असतात, पटत असतात, आपण ओरडून कानात जावं म्हणून सांगत असतो, पण कित्येकदा त्या कानात कोण जात नाहीत असं दिसतात किंवा मुद्दाम कानावरून जातात. मग अशा वेळेला तो मनस्ताप होण्यापेक्षा आपण आपलं काम केलं आहे ना इतकंच. मग त्या आरोपी तो कसा दिसतो, त्याची काय रिॲक्शन, ह्या गोष्टींशी मला कोणत्याही केसमध्ये कधी म्हणजे एवढा मोठा त्याने गुन्हा केला आहे, त्याच्या आधी त्याने काही असे गुन्हे केले नव्हतेच म्हणजे त्याच्याकडनं हा पहिल्यांदाच घडलेला अपराध होता म्हणा. त्याच्यानंतर माणसाचा एक जो मानवी स्वभाव असतो की कुठेतरी वाटतं की नाही आपण हे असं नको करायला होतं, अशा काही रिॲक्शन्स त्याच्याकडनं आल्या होत्या. त्याला कदाचित मनातनं वाटत पण असेल ना, पण कधी मी म्हणालो माझ असतो, ओव्हर कॉन्फिडन्स असतो, मी इतका मोठा प्रभाव, माझं कोण काय, किंवा मिसगाईड केलं जातं, अरे काय आहे तुझ्या विरुद्ध, ते बॅचमेट्स असतात वगैरे. आणि सगळे म्हणजे ज्यावेळेला जोपर्यंत ते कोर्टात येऊन जोपर्यंत त्यांच्या तपासांच्या चिरफाड होत नाही तोपर्यंत ते फार मोठे लिगल एक्सपर्ट्स असतात. त्यामुळे ते त्याला शिकवलं काय आहे तुझ्या, ते बॉडी नाही मिळालेली, वेपन नाही मिळालेली नाही. आणि अशा वेळेला असल्यानं अंधारात ठेवणंच चांगलं असतं. हो बाबा काहीच नाही, काय बघू, आपण आपलं काम करायचं, काय मिळेल ते मिळेल, अशा प्रकारे आपण जातो पुढे. सर एवढा मोठा गुन्हा त्यांनी केला पण त्यांना फाशीची शिक्षा का नाही झाली? आम्ही फाशीच्या शिक्षेचीच मागणी केली होती, कारण मी अशी जन्मठेप मिळाली त्यांना. खरं मला त्याच्यामध्ये आता त्याच्यात त्यांनी अपील पण केलेलं आहे. अजूनपर्यंत आमचं एनहॅन्समेंटसाठी झालेलं नाही आहे फाशीच्या शिक्षेची मागणीसाठी. पण ठीक आहे, पण जन्मठेप जी शिक्षा दिलेली आहे कायद्यात ते, आणि सहसा फाशीची शिक्षा झाली तरी नंतर त्या बहुतेक वेळेला परावर्तित होतात जन्मठेपेमध्ये. तर जरी जन्मठेपेची झाली तरी गुन्हा पूर्णपणे सिद्ध होऊन ती जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. आणि ती म्हणजे मुख्य म्हणजे जो सायंटिफिक एव्हिडन्स याचं खंडनच होऊ शकत नाही. जी इतके म्हणजे टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये यूज करता आली, सायन्स पण त्याच्यामध्ये यूज करून मृतदेह नाही आहे, बॉडीचे पार्ट सापडलेले नाही आहेत, हत्यार पण नाही सापडलेत, पण फक्त त्याच्यावरतीच. आता बघा हत्याराचा विषय तुम्ही काढलात, त्याच्या अगोदर त्यांनी एक सिकल म्हणतात, म्हणजे मासे बिसे कापायला चॉपरसारखं एक मोठं हत्यार असतं. 3 दिवसापूर्वी त्याचा जो ड्रायव्हर होता त्याला त्यांनी बाजारात पाठवलेला, ते ठाण्याच्या गडकरी रंगाई त्यांच्या मागे ते बसतात फेरीवाले ती, आणि तिकडनं त्यांनी त्याला ते सिकल आणायला सांगितलं. म्हणजे ही हत्या करण्याच्या आधी म्हणजे त्यांनी ते प्लॅन केलं होतं असं आमचं, म्हणजे त्याच्यावर असं आपण अनुमान लावू शकतो की त्यांनी तयारी पूर्ण केलेली की कशी बॉडी नष्ट करायची, असा आमचा एक युक्तिवाद होता. खरं खोटं परमेश्वराला जाणे. तर त्यांनी ते सिकल जे आणलं तर तो जो कॉन्स्टेबल होता तो त्या दिवशी जो दुकानात गेला त्याचा पण आम्ही गुगल मॅप काढला. त्याच्या ऑफिसमधनं निघाला तो, त्या दुकानात गेला तिकडनं. त्यामुळे त्याला पण ते कठीण गेलं की नाही म्हणलं. त्यांनी खरं सगळं सांगितलं, हो मला पाठवलं, आता मी गाडीच्या डिकीत ठेवला, हा घेऊन घरी वरती त्या वॉचमनला टाकायला सांगितलं, सगळं आलं ते घरी नेऊन. ते तो सिकल कुठे गेला हे पण कळलं. हा निष्णात पोलीस अधिकारी तपासात यांनी त्या सगळ्या गोष्टी नष्ट केल्या.
बरोबर आहे सर. खूप मोठा म्हणजे मोठा हो. गुन्हा, त्याच्यानंतर लागलेला निकाल, आणि तुम्ही जे कौशल्य वापरून त्या निकालाला जी एक वेगळी दिशा दिली, आणि CDR आणि आरोपी गजाड आज आहे. तुमच्या या 38 वर्षाच्या करिअरमध्ये तुम्ही अशा अनेक म्हणजे खटले तुम्ही लढले असाल, त्याच्यामध्ये हा खटला सगळ्यात वेगळा होता. मेमोरेबल, अत्यंत मेमोरेबल, आणि याच्यात भरपूर मेहनत पण घेतली. मी तुम्हाला जसं म्हणाले सायंटिफिक एव्हिडन्स म्हणजे आम्हाला पण खूप अभ्यास करायला लागला. म्हणजे अशा पद्धतीने देखील आपण चांगली माणसं, संगीता शिंदे, अल्फोन्सो मॅडम, तो रोशन बंगेरा, अशी चांगली माणसं पण नॉलेजेबल माणसं माझ्या सहवासात आल्यामुळे मी पण खूप शिकलो या सायंटिफिक एव्हिडन्सबद्दल, की यांचा वापर, सायबरचा वापर कसा केसमध्ये करायचा पाहिजे, कसं हे प्रूव्ह करायचं. कारण त्या ज्या गोष्टी होत्या त्या फार महत्त्वाच्या होत्या. म्हणजे मुवमेंट्स आहे ते, किंवा जे आमचे आरोपीसाठी वकील होते विशाल भानुशाली, त्यांनी पण या काही याच्यामध्ये त्याची अत्यंत उत्तम क्रॉस घेतली होती. अर्थात आम्ही पण परिस्थिती अशी की त्यांची कोंडी होईल अशी की त्या काही गोष्टी ते नाकारूच्या अशा आणल्यामुळे त्यांची थोडी हे झाली. नाहीतर त्यांच्यामुळे पण खूप त्यांनी म्हणजे चांगलं म्हणजे आमच्या पुढच्या पिढीमध्ये मला जरा आशेचा किरण वाटावा अशा मेहनत करून करणारे जे वकील आहेत त्याच्यामध्ये त्यात मी नक्कीच त्यांचा समावेश करेन. सर, अश्विनी बिद्रे प्रकरण ही एक घटना झाली. 9 वर्षानंतर तिला न्याय मिळालेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अशाच प्रेमसंबंधांमधून महिलांची हत्या करण्यात येत आहेत. म्हणजे ह्या घटना सातत्याने घडायला लागल्यात आता. अश्विनी प्रकरण हे म्हणजे थोडंसं हाय प्रोफाईल होतं, कारण त्याच्यामध्ये जे आरोपी व्यक्ती आहे तिचे लागेबांधे होते राजकीय वगैरे. काय सामान्य घरांमध्ये सुद्धा अशाच महिलांना फसवणं, नंतर अशाच पद्धतीने प्रेमपाशामधून नंतर फसवणूक करून त्यांना ब्लॅकमेलिंग करणं किंवा हत्या करणं, ह्या घटना सातत्याने घडत आहेत. एक वकील म्हणून जेव्हा म्हणजे अश्विनी बिद्रेसारखी एखादी सुशिक्षित, धडाकेबाज पोलीस अधिकारी जर अशा जाळ्यात सापडते, तर सामान्य महिलांबरोबर ज्यावेळेला अशा घटना घडतात त्यावेळी एक वकील म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघता? माझ्या दृष्टीने या गोष्टी अत्यंत गंभीर आहेत. आता तुम्ही जो त्याच प्रकारच्या केसेसचा उल्लेख केला तर त्या रेअरेस्ट ऑफ रेअर केसेसमध्येच मोडतात, तरी पण दुर्मिळातली दुर्मिळ. म्हणजे मला तर एका अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की नंतर ज्या केसेस झाल्या त्याच्यामध्ये एका केसने आरोपींनी सांगितलं की अश्विनी बिंद्रेच्या केसमध्ये कुरूंकरकडनं आम्ही स्फूर्ती घेतली, की अशा प्रकारे तुकडे करायचे आणि मग तो पुरावा नष्ट केला तर आपलं काही होणार नाही. म्हणजे अशा घटनांमध्ये आरोपी किंवा अशी जी मनोवृत्तीची व्यक्ती असतात ते या घटना बघून शिकत असतात. गुन्हे कसे करावे त्याची मोडस ऑपरेंडी हे आरोपी शिकत असतात. आणि बाकी जे आता तुम्ही स्त्रियांच्याबद्दल जे म्हणालात त्यात खूप डिस्प्युटेबल फॅक्टर्स आहेत. म्हणजे आमच्या काळातली परिस्थिती, आत्ताची परिस्थिती, सोशल मीडिया, TV आणि ह्याच्यावरनं जे काय दाखवतात की ज्या प्रकारे आताच्या पिढीचं जे वागणं असतं, तर त्या विषयात न बोललेलं बरं, तर आपण टीकेचे धनी होऊ. अश्विनीचं काय चुकलं? जाता जाता एक शेवटचा प्रश्न. अश्विनीचं जे चुकलं, तिचं लग्न झालं होतं, भले लव्ह मॅरेज असेल, प्रपोज मॅरेज असेल, ती एका मुलीची आई होती. तर तिने तो विचार करायला पाहिजे होता की एखाद्याच्या, म्हणजे मी अगदी आता तुम्ही जे सध्याची पिढी वगैरे जे कितक्या लेवलला, की कदाचित तिने एखाद्याशी विवाहबाह्य संबंध ठेवले असते तरी आपण धरून चाललं असतं. पण इतकं जे वाहून जाणं होतं आणि इतकं जे टोकाला जाणं होतं, तिला माहिती होतं की नवरा जो माणूस ज्याच्याशी आपण संबंध ठेवतोय तो लग्न झालेला आहे, त्याला मोठी मुलं आहेत, त्याचं वय काय, ठेवलं तेवढ्यापुरती त्याच्याजवळ गेली, लांब झाली. असं जर झालं असतं तर आज तिचाच जीव मौल्यावर वाचला असता, तिची मुलगी आज अनाथ नसती झाली. म्हणजे एवढा मोठा अनर्थ घडला. मनस्ताप जो तिच्या सगळ्या घरात, त्यांची जी वाताहती, कोणी जरी त्यांचे उच्चार किती उदात्त असले यामागे, मुलीचा विचार कर, तरी जे काही बोलणारे असतात जगात, समाज आहे हा, ते त्यांना ऐकावं नसं लागलं असतं. म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुद्धा जे त्यांच्या बायकोचा विचार करत होते, राजू गोरेचा जी बोलण्याची पद्धत होती ती पण इतकी हिणकस होती की ते पण त्यांना नसतं ऐकायला लागलं. या गोष्टी तिने टाळल्या असत्या. पण तिने त्यांनी जे केलं ज्या पद्धतीने त्या दोघांनी, फार चुकीचं झालं ते. अगदी मी तुम्हाला त्याचं पण म्हणेन की आज त्याच्या हातून ही हत्या झाली, बरोबर. आज हत्या झाली, ती पण विवाहबाह्य संबंध 4 वर्ष ठेवून तिचा 5दा गर्भपात झाला होता.
आता हेच ज्यावेळेला तो पकडला गेला हे घरातल्यांच्या लक्षात माहिती आलं. पण आज त्यांची जी मिसेस होती कुरूंदकरांची, ती करोनामध्ये वारली ती. हां, पण ह्या गोष्ट आपण असं म्हणतो की स्त्री ही फार पॉझिटिव्ह असते. इथे आज त्याच्या बायकोनी त्याचे सगळे हे 100 नाही म्हणत मी, हे सहस्त्र अपराध पोटात घातले. ती प्रत्येक तारखेला कोर्टाला यायची, मुलं कोर्टात यायची. म्हणजे आपण एक चूक करतो आणि सगळ्या अख्ख्या कुटुंबाला ती भोगावी लागते. म्हणजे ह्याला भोगावी लागते, ती लागतेच. त्यांनी किती भोगलं घरातल्यानी. म्हणजे मी नेहमी हे जेव्हा बघतो ना, हे गुन्हेगार गुन्हे करताना करतात, पण त्या अख्ख्या कुटुंबाची किती फरफट होते. गुन्हा करणाऱ्यामुळे फक्त गुन्हा करणाऱ्याला शिक्षा होत नाही, गुन्हा करणाऱ्यामुळे त्याच्या कुटुंबांना पण शिक्षा होते. ही फरफट झाली, हे नाही व्हायला पाहिजे असं माझं म्हणजे विचार हा झाला पाहिजे. आणि म्हणून जे गुन्हेगार आहेत त्यांना डिटरंट शिक्षा ना, की कमीत नंतर परत जर कोण तसा गुन्हा करायला गेला तर त्यांनी 100दा विचार केला पाहिजे की नाही करावं, त्यानंतर हे असे परिणाम होतात. असं हे मात्र मी आपल्याला नक्की सांगू शकतो. सर, आज तुम्ही तुमचा अगदी बहुमूल्य वेळ आम्हाला दिला आहे, त्याबद्दल आमच्या टीमतर्फे आणि आपलं महानगरतर्फे तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. मी पण तुमचे खूप खूप आभार मानतो की तुम्ही मला पेशंटली ऐकून घेतलं, माझे विचार ऐकून घेतलेत. आता कोणाला किती पटतील वेगळी गोष्ट आहे.